मध्ये एक प्रकारचा नशीला जादू छा गया है आणि सगळेजण एकदम झूम झूम असं वातावरण तयार झालेलं आहे. आता या नशिल्या वातावरणातून आपण लगेचच जमिनीवर उतरणार आहोत ह्या पुढच्या एका सादरीकरणानं. कारण हे सादर आहे किचन रॅप सॉन्ग बाय डॉक्टर सई लळित. सई लळित हे सादर करत आहेत एका गृहिणीची मनोव्यथा किंवा मनोकथा म्हणूयात. ही गृहिणी डॉक्टर पण आहेच बरं का. आणि आज तिने ठरवलंय आज आपण जरा फ्रीज आवरूयात. आणि हे फ्रीज आवरताना तिला लक्षात येतंय की या फ्रीजमध्ये खूप केऑस झालेला आहे आणि आता ते व्यवस्थित आवरून लावूयात. आणि फ्रीज आवरता आवरता तिला लक्षात येतं असंच केऑस आपल्या आयुष्यात पण झालेला आहे की. मग ही डॉक्टर गृहिणी कवयित्री पण असल्या कारणाने ती तिचं मनोगत जे आहे ते काव्यमय स्वरूपात आता आपल्याला इथं सांगत आहे. महाराष्ट्राचा हास्य सम्राट याच्यामध्ये स्टँडअप कॉमेडी करणारी आपली लोकप्रिय डॉक्टर सई लळित सादर करत आहे किचन रॅप सॉन्ग. मी पण ठरवलं की मी रॅप लिहीन, मी पण ठरवलं की मी रॅप लिहीन, अधूनमधून कधीतरी फ्रीज साफ करीन. मी पण ठरवलं की मी रॅप लिहीन, अधूनमधून कधीतरी फ्रीज साफ करीन. वर्णाला बुडबुडा आलेला असेल, बुडबुडा बुडबुडा, गाजराची मिरची झालेली असेल, टोमॅटोचं पचाक झालेलं असेल, पचॅक पचॅक, काकडीचं सगळं अंग सुरकुतलं असेल, मी सगळं फेकून देईन, मी सगळं टाकून देईन. मी अधूनमधून कधीतरी फ्रीज साफ करीन, 2-4 दिवसांनी फ्रीज साफ करीन. भिजवलेल्या पिठाचा हावका असेल, हावका हावका, शेवग्याच्या शेंगेचं हाडुकं असेल, मोदकाचं नाक कोणी ठेचलं असेल, मोदकाचं नाक कोणी ठेचलं असेल, दह्यामध्ये उभी फूट पडली असेल, उभी फूट उभी फूट, मेथी पालकचं शेण असेल, मेथी पालकचं शेण असेल, मटकीचा भला मोठा वृक्ष असेल, मी सगळं फेकून देईन, मी सगळं टाकून देईन. मी अधूनमधून कधीतरी फ्रीज साफ करीन, मी अधूनमधून कधीतरी दिल साफ करीन, मी अधूनमधून कधीतरी दिल साफ करीन. कुठेतरी राग थोडा सांडला असेल, कुठेतरी कुठेतरी राग थोडा सांडला असेल, कुठेतरी एक अश्रू गोठला असेल, गोठला असेल गोठला असेल, पेलाभर कच्चा सूड सडला असेल, पेलाभर कच्चा सूड सडला असेल, चमचाभर मत्सर आंबला असेल, चमचाभर मत्सर आंबला असेल. मी सगळं फेकून देईन, मी सगळं टाकून देईन. मी अधूनमधून कधीतरी फ्रीज साफ करीन, मी अधूनमधून कधीतरी दिल साफ करीन, दिल साफ करीन. मी अधूनमधून कधीतरी फ्रीज साफ करीन, मी अधूनमधून कधीतरी दिल साफ करीन. मी अधूनमधून कधीतरी फ्रीज साफ करीन, मी अधूनमधून कधीतरी दिल साफ करीन, दिल साफ करीन. मी पण अधूनमधून कधीतरी मन साफ करीन, तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर मन साफ करा. तर मी तुम्हाला सांगत होतो 10 एप्रिल 2025ची गोष्ट. नारायण राणेंचा हा वाढदिवस आणि त्यांच्या ओम गणेशच्या बंगल्यावर त्यांनी बोलवलं होतं वाढदिवसाच्या निमित्त. वातावरण तंग होतं, 13 याद्या झाल्या होत्या आणि नारायण राणे साहेबांना अजून तिकीट जाहीर झालं नव्हतं लोकसभेचं. आणि मग तिथे आपल्यापैकी एका डॉक्टरने डान्स केला. तो डान्स इतका प्रभावी होता की नामदार नितेश राणे फक्त खुर्चीवरनं खाली पडायचे राहिले होते. आज तोच डान्स घेऊन येत आहेत आपले तेच डॉक्टर रबर स्टार ऑफ कणकवली. पहा.